एका मोठ्या व्हिडिओचा हा छोटा पार्ट आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टॅप पॉडकास्ट चॅनलची. सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. आता आपण मिथूनबद्दल बोलूयात. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. मिथुन. आणि ऑडियन्सला मी परत एकदा सांगतोय की लग्न आणि राशी दोन्ही पण बघा आणि त्यातून तुमच्यासाठीचा जो सारांश आहे तो काढा. हे जास्त आणखी रिलेट कुणाला होईल ज्यांचं लग्न आणि राशी एकच आहे. म्हणजे प्रथम स्थानी 3 नंबर पण आहे आणि चंद्रमा पण प्रथम स्थानी आहे, चंद्र पण, ते लोकांसाठी हे 100% म्हणजे लागूच होणार आहे. 70 आणि 30 हे कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी पूर्ण होईल. ओके. पण दोघांचं वेगवेगळं असेल तर त्यांनी दोन्ही पण बघावं. आता मिथूनसाठी जर पाहिलं आपण तर सध्याला गुरु त्यांच्या लग्नस्थानी आहे, प्रथम स्थानीच आहे आणि तो 2 जूनला इकडे येईल, द्वितीय स्थानी, दुसऱ्या स्थानी येईल. त्यानंतर शनी कर्मस्थानीच राहणार आहे, राहू भाग्यस्थानी राहणार आहे आणि केतू सिंह राशीमध्येच राहणार आहे. तर मिथूनसाठी दी बेस्ट वर्ष वाटतंय मला, कारण की गुरु प्रथम स्थानी आहे तर हे लोक डिसिजन चांगले घेऊ शकणार आहेत. त्यानंतर 2 जून नंतर गुरु दुसऱ्या स्थानी जाईल, तर दुसरं स्थानी ज्यावेळेला जाईल तर तो उच्चचा होणार आहे. त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं स्थान हे दोन्ही पण स्थान जे आहेत हे शुभ स्थान आहेत, गुरुच्या हिशोबाने चांगले आहेत. हे लोक आपल्या कुटुंबासोबत कुटुंबासाठी अनेक गोष्टी करतील या वर्षात. अच्छा. असा काही कुटुंबातल्या लोकांचा रिग्रेट असेल की बाबा माझे हस्बंड माझ्यासाठी हे नाही करत, मुलाचं असेल माझे वडील माझ्यासाठी नाही करत, 2026 ते करतील. बरं. खास करून कुटुंबाच्या बाबतीत काही डिसिजन असतील, मेजर डिसिजन असतील. एखादी व्यक्ती अशी असेल की मी जॉबच्या दृष्टीनं बाहेरच असतो, मला मुलांसोबत फॅमिलीसोबत वेळ घालवता येत नाही आहे, तर यावेळेला असं काहीतरी एक चांगलं डिसिजन होईल की बाबा ते फॅमिलीसोबतही राहतील आणि ॲट द सेम टाईम त्यांचं करिअर वगैरेवर पण काही फरक नाही पडणार. बरं. अशा काही गोष्टी मिथूनचे नक्की होतील. ओके. त्यानंतर शनी कर्मस्थानी आहे. कर्मस्थानचा शनी मेहनत वाढवलेली आहे त्याने ऑलरेडी, आणि शनी आहे तो फळ नक्की देतो. त्याच्यामुळे एक असतं की लोक मेहनत पण करतात पण फळ नाही भेटत, पण शनी आहे तर तो त्याने ऑलरेडी 2000 म्हणजे मार्च नंतर त्याने तुम्हाला कर्म वाढवलेलेच आहेत. बरोबर. अचानक असे प्रोजेक्ट्स मिळाले असतील या लोकांना की ज्याच्यासाठी ते उत्सुक होते, पण सेम टाईमला सपोर्ट सिस्टम काढून घेतलेली असेल. ओके. ती 2026 पण राहणार आहे. त्याचा अर्थ हा आहे अशा गोष्टी जर होत असतील मिथूनवाल्यांनी तर तो चांगला पिरियड आहे ते समजून घ्यावं. अच्छा. जनरली त्यांना वाटत असेल की यार मी हा प्रोजेक्ट तर मला करायचा होता, पण माझ्यासाठी हा एक सबऑर्डिनेट मला पाहिजे होता, मला हे ऑफिस पाहिजे होतं आणि मला त्या ऑफिसमध्ये ती पोझिशन पाहिजे होती, हे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे. ओके.
कारण त्याचं हे आहे की तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कसं प्रूव्ह करतात हे शनी या पिरियडमध्ये पण त्यांना ते दाखवून देणार आहे, परीक्षा घेणार. हां, आणि नंतर मग त्याचं फळ पण देणार आहे की, आणि तुम्हाला स्वतःला पण ते रिअलाईज होईल सर्व मिथुनवाल्यांना की माझ्यात हे कॅलिबर होतं जे की मलाच माहिती नव्हतं. ओके. हां, 2025मध्ये पण त्यांना वाटलं असेल यार मी हे एवढं करतोय पण मला फळ कधी मिळणार. 2026मध्ये पण ते त्यांना वाटेल, पण 2026मध्ये जर एक टाईम फ्रेमच जर बघायचा झाला तर 27 जुलै म्हणजे ऑगस्ट पकडा तुम्ही. ओके. ऑगस्ट ते 11 डिसेंबर, कारण या पिरियडमध्ये शनी वक्री होणार आहे. बरं. वक्री ग्रह जास्त पॉवरफुल असतो. त्या पिरियडमध्ये यांना नोकरीमध्ये प्रमोशन, नोकरीमध्ये एक चांगलं इन्क्रीमेंट किंवा आणखी एखादा चांगला प्रोजेक्ट, अशा प्रकारची काहीतरी परिस्थिती दिसेल मिथुनसाठी. ओके. तर तो पिरियड चांगला आहे. दुसरं आहे मिथुनसाठी लग्न, जे आपण विचार केला होता तो विवाहासाठीचा जो पिरियड आहे तो चांगला पिरियड 2 जूनच्या पूर्वी आहे. बरं. कारण की गुरुची सप्तम स्थानावरती स्वराशीवरती दृष्टी आहे. तर 2 जून पूर्वी लग्नाचे प्लॅन करावेत मिथुन राशी आणि लग्नासाठी. तो एक चांगला फेज आहे. कुटुंबासाठी मी ऑलरेडी सांगितलं, धनसंचय यांचा पण वाढणार आहे. इन्व्हेस्टमेंट जे काही करायचे असतील त्या यांनी 2 जून नंतर कराव्यात, कारण की त्यावेळेला गुरु त्यांच्या राशी म्हणजे त्यांच्या द्वितीय स्थानी असेल, जे की कर्क राशी आहे. ओके. तर त्या दृष्टीनं पण चांगलं आहे. यूट्यूबर्स वगैरेसाठी हे वर्ष थोडं खराब आहे, जे मागच्या वर्षातही त्यांनी, कारण ह्यांच्यासोबत हे होऊ शकतं ते एखादी जी गोष्ट बोलतील ना त्याचा अपभ्रंश होऊन लोकांपर्यंत जाऊ शकतं. मिसइंटरप्रिट लोक करू शकतात तुमच्या बोलण्याला, तुमच्या ॲक्शन्सला लोक चुकीच्या पद्धतीने घेऊ शकतात, आणि कदाचित ते तुम्हाला म्हणजे ती ॲक्टिव्हिटी पण तशी असू शकते कारण केतू तिथे बसलेला आहे. तुमचा मे बी विचार चांगला असेल पण त्यातून काहीतरी विपरीत होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे शक्यतो त्या लोकांनी थोडंसं सांभाळून किंवा त्याचे सर्व अँगल्सनं विचार करूनच बोललं पाहिजे. ओके. मग आता हे यूट्यूबर्ससाठीच असं म्हणून नाही आहे, तुम्ही जिथेही जिथेही तुम्ही अनेक लोकांशी तुमचा कनेक्ट असेल, कॉन्टॅक्ट असेल, तिथे थोडंसं सांभाळायला पाहिजे. ओके. तर या दृष्टीनं हे वर्ष आहे. राहू भाग्यस्थानी आहे. वडिलांसोबत मतभेद या लोकांचे होऊ शकतात यावर्षी. बरं. कारण हे पित्याचं पण स्थान आहे. मे बी या लोकांचे अशा गोष्टी ह्यांच्या डोक्यात खूप येतील या वर्षात की ज्या रूढी परंपरा चालू आहेत यांचं, हां, की यांचं काय गरज आहे, याचा काय परिणाम होतो, अशा अँगलनं थोड्या गोष्टी यांच्या मनात जास्त येतील. जसं मी त्या साईडला सांगितलं की केतू पण तिथे आहे, तर कदाचित तुमच्या या गोष्टींना पण म्हणजे वेगळ्या याने घेतल्या जाऊ शकतो, किंवा हा व्यक्ती नास्तिक वाटतोय. तर त्या गोष्टी थोड्याशा टाळायच्यात. थोड्याशा आपण त्या ओपनली लोकांसमोर बोलण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी ज्या काही गोष्टी असतील आपली सेल्फ स्टडी करावी आणि मगच आपल्या मतावर यावं. ओके. तर हे झालं मिथुनसाठी.